सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची लीळा आहे देव साखर भातू आरोगण, बाई देवी साखर भातू जेवितू असे। एक दिवस सर्वज्ञ स्वामी सारंग पंडितांच्या घरी आरोगणेसाठी बीजे केले। मग सर्वज्ञ स्वामींना सारंग पंडिताने मर्दना दिली, मादने झाले व पूजा केली। मग आरोगणेचे ताट केले। सर्वज्ञ स्वामी आरोगणेसाठी आरोगणस्थानी आसनस्थ झाले। उमाईसाने स्वामींसाठी ताट वाढले व सारंग पंडिताला पण ठाव केला, म्हणजे भोजनाचे ताट केले। मोकानंदाने देवार चौकी म्हणजे देवघराच्या चौकात ताट घेऊन आले। भातासोबत खाण्यासाठी साखर वाढली होती। उमाईसाने पैती म्हणजे वरण मोकानंदाच्या हातात दिलेच नव्हते। सर्वज्ञ स्वामी मात्र भातावरती साखर टाकून बिना वरणाचाच भात आरोगणा करू लागले। इतक्यात उमाईसा वरण घेऊन आल्या, तेव्हा स्वामींनी आपल्या कृपादृष्टीने उमाईसाकडे पाहिले व स्वामी म्हणतात, बाई देवो साखर भात जेवितू असे। तेव्हा उमाईसा म्हणती, जीजी मी वरण वाढायचे विसरून गेले। मग उमाईसाने वरण वाढले, तेव्हा स्वामींनी वरण भात साखर अशा आरोगणेचा स्वीकार केला। मग आरोगणा झाली, गुळगुळा झाला, विडा झाला। अशा प्रकारे आज स्वामींनी उमाईसाच्या साखर भात आरोगणेचा स्वीकार करून उमाईसाला दर्शन देऊन मग पुढे बीजे केले। दंडवत प्रणाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। या लीळेचा आदर्श आहे, भाव असावा तर उमाईसासारखा आणि आवड असावी तर तीर्थरूप पण उमाईसासारखी, कारण त्या आवडीचे रूपांतर पुढे आचार्यश्रींच्या सन्निधानी अनुसरणात झाले। कारण उमाईसाला एवढे दुःख होते की सर्वज्ञ स्वामी माझ्या घरी येतात पण मला अभागिनीला त्यांचे दर्शन होत नाही। आरोगणेचे ताट वाढते पण मी सुंदर श्रीमूर्त कधी पाहिलीच नाही, याबद्दलचे दुःख नेहमी उमाईसाच्या मनात होते। म्हणून तिने आज ठरवले की आज आपण वरण वाढण्याच्या निमित्ताने स्वामींचे दर्शन घेऊ। हाच एक सर्वज्ञांना पाहण्याचा बहाणा करता येईल, कारण आपण आपल्या पतिदेवाला तर म्हणूच शकत नाही की मला स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे, कारण त्यांचा स्वभाव ईशाळू म्हणजे परपुरुषाकडे नसुद्धे सहज पाहिले तरी त्यांना आवडत नाही। म्हणून उमाईसाने आपल्या स्त्री कुशलतेने वरण वाढण्याच्या निमित्ताने सर्वज्ञांना पाहिले व मनोमन खुश झाली। म्हणूनच या लीळेतून उमाईसाचा हा आदर्श घेण्यासारखा आहे। आजची काहीशी परिस्थिती बदललेली आहे। आज आपल्या जवळ साधुसंत ज्ञानी येतात पण आपल्याला चुकून का होईना त्यांचे दर्शन घडत नाही, कारण आपण अवेरण केले। आज घरातून सत्संगाला जा असे म्हणणारी मंडळी आहे, पण जवळ सत्संग असला किंवा पोथी चालू असली तरी आपण घरी राहतो। आणि दुसरा प्रकार असा की उमाईसासारखा काही लोकांना काहीतरी प्रयोजन सांगून काहीतरी बहाणा करून मग जावे लागते, अशी ही काही ठिकाणची परिस्थिती आहे। म्हणूनच उमाईसाचा हा आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया व जेव्हा जी काही विधी उपस्थित होईल त्या विधीचे गोमटे पदरात पाडून त्या क्षणाला म्हणजेच अवसर काळाला उपस्थित राहून जीवनाचे सोने करूया। हाच या लीळेचा आदर्श। दंडवत प्रणाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आजच्या लीळेचे प्रश्न आहे। एक पहिला प्रश्न आहे, सर्वज्ञ स्वामी अगोदर कशाची आरोगणा करत होते? 2. दुसरा प्रश्न आहे, उमाईसाने सर्वज्ञांना कोणता पदार्थ वाढला नव्हता? 3. तिसरा प्रश्न आहे, मोकानंदाने आरोगणेचे ताट कुठे आणले होते? 4. चौथा प्रश्न आहे, उमाईसाला सर्वज्ञ स्वामी काय म्हणतात? 5. पाचवा प्रश्न आहे, उमाईसाने सर्वज्ञांना वरण का वाढले नव्हते? 6. सहावा प्रश्न आहे, देवा साखर भातू आरोगण या लीळेतून आपण कोणता आदर्श घ्यावा? सर्वांना दंडवत प्रणाम। आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा। दंडवत प्रणाम।